परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला तब्बल 1.5 वर्ष उलटलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप आरोपी निष्पन्न झाले नाहीत. त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाची भेट देखील घेतली. या प्रकरणात सुरेश धस, सुप्रिया सुळे यांनी देखील आवाज उठवला होता. CID चौकशीच्या संदर्भात देखील अनेक वेळा बोललं गेलं. मात्र या प्रकरणात अद्यापपर्यंत 1.5 वर्षामध्ये आरोपी निष्पन्न न झाल्यामुळं आता आक्रमक झालेले मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेलं आहे. जर 8 दिवसात आरोपी निष्पन्न नाही झाले तर त्यांची भूमिका काय आपण विचारणार आहोत. काय सांगाल ताई, या अगोदर देखील पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती आणि आत्ता भेट घेतली, काय आश्वासन दिलं आहे? आता आश्वासन म्हणून त्यांनी फक्त आरोपी अटक करता म्हणून सांगितलं आहे. आश्वासन म्हणून त्यांनी काहीच दिलं नाही. पण आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे. आता आमच्याकडून त्यांचे इतक्या दिवस आम्ही ऐकून घेतलं की थांबा, उपोषण करू नका. साखळी उपोषण माझं स्थगित केलं. इथं बेमुदत उपोषण केलं होतं मी बीडमध्ये, ते पण स्थगित केलं. पण आता आम्हीच त्यांना निवेदन दिलं आहे, 8 दिवसात जर त्यांनी नाही आरोपी अटक केले तर आम्ही आत्मदहन करणार आहोत. मात्र पोलीस अधीक्षकांनी काय त्याच्यावरती तुम्हाला आश्वासन दिलं, काय शब्द दिला? शब्द काहीच नाही. जसं होईल तसं आता सर म्हणत आहेत. जेव्हा माझी इथं बदली झाली त्यापासूनचा माझा तपास चांगला आहे. पण हे प्रकरण 2023 आहे, याला टाईमच लागेल. ते टाईमच म्हणत आहेत की केव्हा आरोपी निष्पन्न होतील हे काही सांगता येत नाही म्हणजे. पण मागच्या वेळेस आरोपी निष्पन्न झाले अशा पद्धतीने देखील कुटुंबाला सांगितलं गेलं होतं आणि ते कुणी सांगितलं होतं आणि ते नेमकं काय झालं त्या संदर्भात? SP सरांनी सांगितलं होतं भावाला की आरोपी निष्पन्न झाले आहेत. पण आज जेव्हा मी विचारलं आरोपी निष्पन्न झाले आहेत का, त्यावेळेस SP सरांनी नाही म्हणून उत्तर दिलं. मग नेमकं पोलीस प्रशासन कुठेतरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहे का आणि तुमचा आक्षेप काय? माझा आक्षेप एवढाच आहे की जर हे राजकारणातल्या लोकांचं जर प्रकरण असतं तर त्यांना लगेच तात्काळ अटक केलं असतं. हे एक गरीब कुटुंबातलं हे आहे, अन्याय झाला आहे गरीब कुटुंबावर, म्हणून ह्यांना न्याय नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाकडून न्यायच नाही ही ठाम भूमिका मला आज वाटली SP सरांना बोलून. पोलिसांवरती कोणाचा दबाव आहे आणि नेमकं काय? ते म्हणजे जेव्हा सानप सरांचे CDR मागण्यात येतील तेव्हा त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का हे सगळं समजून जाईल म्हणून तर CDR मागत आहे. पण CDR बी नाही, काहीच नाही. या तपासात काहीच नाही आहे. मला आज कळालं ज्यूर तपास आहे, जसा पहिला तपास होता तसाच तपास आहे असं वाटलं. मग नुसतं फक्त ह्यांनी आश्वासनच दिले? आश्वासनच दिले. पण आता 8 दिवसात त्यांना कळून जाईल का हे काही नाही. गरीब कुटुंब बी एकदा त्याचा उद्रेक झाल्यास त्यांना बी समजून जाईल की गरीब कुटुंबाचं बी कुठवर पोहोचू शकते. मात्र बाळा बांगर यांनी जे आरोप केले होते त्यांचा जबाब देखील घेतला गेला. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे का आणि त्यांनी काय सांगितलं? नाही, जबाब तर घेतला आहे. ते म्हणले आहेत ना त्याची सत्यता पडताळावं लागती की पुरावा लागतोय ना त्यांना पण कोर्टामध्ये दाखल करताना. डायरेक्ट कुणी म्हणतं हे आरोपी त्यांना अटक करून असं पी जमणार नाही ना सरांना. ते पण त्यांना पण सबूत लागते समोर द्यायला. त्यासाठी मग ते पण म्हणत आहेत ते आम्ही तपास करत आहोत. पण बाळा बांगरनी ज्यांची नावं घेतली त्यांची चौकशी व्हावी अशी तुमची मागणी? हां, त्यांची तर चौकशी झालीच पाहिजे ना. जे त्यांची नावं घेते त्यांची चौकशी झालीच पाहिजे की का म्हणून हे तुमचे नावं घेत आहेत. त्यांची चौकशी तर झाल्याशिवाय आरोपी कसे निष्पन्न होणार आहेत? पण बाळा बांगरनी स्पष्ट वाल्मिक कराडांचं नाव घेतलेलं आहे, तर त्यांच्या संदर्भात तुमची काय मागणी असणार? माझी एवढीच मागणी की सत्यता काय आहे ते हे पडताळा. मी पहिल्यापासून म्हणत आहे की कोणत्या गरीब कुटुंबाचं वाटोळं नको व्हायला. माझं जसं वाटोळं झालं आहे तसं लोकांच्या कुटुंबाचं नको वाटोळं व्हायला. म्हणून काय ते ठोस पुरावा सापडून, आता तुम्ही करणार तर पोलीस प्रशासनच सगळं आहे, मग ठोस पुरावा सापडूनच आरोपी अटक करा ही माझी मागणी आहे. मात्र इथलचं बीडचं पोलीस प्रशासन असेल, परळीचं पोलीस प्रशासन, तुमचा आक्षेप नेमका कुणावरती आहे आणि आता तुमची भूमिका काय आहे? आता राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना कशा पद्धतीने? एवढंच की मी परळीत तर थकून गेले होते न्याय मागून मागून. म्हणलं SP सर तरी थोडंसं प्रयत्न करतील म्हणून SP सरांची आता ही 3री भेट आहे माझी SP सरांची. तरी पण आरोपी सध्या निष्पन्न नाहीत म्हणल्यास आपण काय बोलू शकताल तिथून पुढं? तर त्यांनी सांगितलं आहे कमलेश मीना अध्यक्षकांची भेट घ्या, ते काय बोलतात बघा, नंतर बघू काय होते ते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे काय मागणी कराल आणि तसं तुम्ही पत्र देखील लिहिलं असं म्हणताय? मग निवेदन तर आम्ही तयार केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना. त्यांना निवेदन देऊन ते काय बोलतायत, काय म्हणतायत, करतात का नाही तपास, का हे प्रकरण म्हणजे बंदच करून टाकायचं आहे ते पण विचारावं लागेल ना. आता न्याय फक्त आपण मुख्यमंत्र्यांनाच मागू शकतात. पण राजकीय दबाव आहे असं तुम्हाला वाटतंय? कुठंतरी वाटतंय मग तर कुणाचाही हे माहिती नाही. राजकीय दबाव प्रकरणावर आहे? प्रकरणावर राजकीय दबाव आहे पहिल्यापासून आहे, मग तर कुणाचा आहे हे माहिती नाही मला ठाम. आणि पोलीस तपासही करत नाही? पोलीस तपास आता इथं तर सर म्हणतायत आम्ही करत आहोत, पण अजून आरोपीच निष्पन्न नाही. 1.5 वर्ष झालं. इथं बी तपास येऊन 6 महिने 7 महिने व्हायले, तरी पण आरोपीच निष्पन्न नाहीत म्हणल्यास आपण काय म्हणू शकतात? मग आता नेमकी मागणी काय असेल मुख्यमंत्र्यांकडे आणि तुमचा टोकाचा इशारा काय असणार आहे? टोकाचा एवढाच आहे की आमचं आत्मदहन होईल. मग त्यांना कोण न्याय मागणार आहे आमचं आत्मदहन झाल्यास?
कुटुंबच उद्ध्वस्त झाल्यास त्यांना कोण न्याय मागणार आहे आणि त्यांना त्यांच्या ऑफिसला तरी कोण येणार आहे? एवढंच आहे. पोलिसांना किती दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे? 8 दिवसाचा दिला आहे अल्टिमेट. 8 दिवसात जर आरोपी नाही अटक केले तर मग आत्मदानाचं निवेदन तर दिलंच आहे ना. आपण पाहतोय या ज्ञानेश्वरीताई यांनी देखील आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले, मात्र कुठलंही आश्वासन पाळलं गेलं नाही. आपले महादेव मुंडे यांचे बंधू आहेत. तुम्हाला देखील पोलिसांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या दिवसापासून, तुम्ही तक्रार देण्यापासून सगळ्या गोष्टी. काय नेमकं झालं? आता खरंच विश्वास राहिला या यंत्रणेवर? विश्वास राहिला नाही ना सर. विश्वास जर असता तर काही ना काही किंवा समजून आला असतं ना त्याच्यामध्ये, पण विश्वास काहीच नाही. आज तर थोडा होता ते बी विश्वास सोडून गेला की पोलीस प्रशासन चौकशी करत आहे पण त्याच्यात काहीच निघत नाही. मग इतके दिवस आरोपी समजा ओपन झालेत आणि आज तर म्हणले ते काहीच झाले नाही. कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे? असेल ना, आता काय अंदाजारून माहीत नाही ना कोणाचं असेल ते. नेमकं तपास कशामुळे होत नाही? कशामुळे होत नाही आता हे पोलीस प्रशासनाला माहिती ना नेमकं काय अडचण असेल ते. अच्छा. हां, आता काय मागणी असणार आहे तुमचे राज्याचे मुख्यमंत्री असतील? फक्त आमच्या मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी होती ही. आता त्याच्यानंतर आत्मदहनचं निवेदन दिलेलं आहे 8 दिवसानंतर. 8 दिवसात जर आरोपी सापडले तर बरंच झालं, नाही तर मग आत्मदहनचा इशारा दिला त्यांना. इशारा दिला आहे हो. आणि तुम्ही त्यावर ठाम आहेत? ठाम आहेत. आजी, तुमचा पोटचा गोळा जाऊन आता 1.5 वर्ष झालेले आहे. पोलीस प्रशासन तुम्हाला अनेक वेळा तुम्ही त्यांच्याकडे आलात, फक्त आश्वासन देते आश्वासन. गरिबाचा न्याय कुणी करीत नाही. गरिबाचा न्याय केला नाही. माझा गरिबाचा बाळ होता म्हणून त्यांनी फायदा घेतला, पण त्यांनी घ्यायचा होता तर नीट घ्यायचा होता. काय अनेव होता ते माझ्या पदरात टाकायचा होता. मायबाप होते त्याला त्याचा गुन्हा केला तर आमच्या पदरात टाकायचा होता. जर कुणी म्हणतंय त्याच्या मायापालीत जाऊन सांगा, त्यांनी आम्हाला येऊन सांगायचं होतं. आमचं असंच पोलीस सांगत नाहीत काहीच? काहीच सांगत नाही तर ते कशाला सांगत त्याला आम्हाला. त्यांचे जी मारताय त्याला काही लेकरं बाळ नसते का? त्याचाच जीव तसाच म्हणला असेल की आणि मारायला लावणारा बी लेकरं बाळ नसतील का? माझ्या लेकरासारखे त्याचे लेकरं तसे तटा जातील. माझं काही जायचं नाही. त्याला कुठं मी वाहन बसणं घेणं. आमचे जे डोळे बांधले तरी देवाचे डोळे बांधले नाहीत. माझी नुसती ढण होती. आपण पाहतोय मुंडे कुटुंब आहे, महादेव मुंडे यांच्या आई आहेत, त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि इकडं आपण त्यांच्या पत्नी देखील पाहतोय. ताई, आता शेवटी पोलीस प्रशासन आहे याच्यावरती विश्वास तर आता ह्यांनी पण म्हणून दाखवलं की विश्वास राहिलेला नाही. आता मुख्यमंत्र्यावर तरी विश्वास आहे, त्यांना तरी बोलणार. आता शेवटचा पर्याय मुख्यमंत्री साहेब राहिलेत. SP सरांवर थोडासा आहे विश्वास, ते सांगत आहेत, करत आहेत, पण कधी करणार? 6-7 महिने झालं तर ते म्हणतायत माझी बदली झाली आता 2025ला, तर 2023ची केस आहे, ह्याच्यात मी काय करू शकतो? कॉल रेकॉर्ड काढले त्यांनी? नाही, ते तर काहीच सांगितलं नाही. CDRचं तर काहीच नाही. आता कमलेश मीना यांच्याकडे आदेशकांड तपास आहे, त्यांना बोलून बघूत आता ते काय म्हणतात ते म्हणले आहेत ना भेट घ्या. मग आता त्यांना विचारू CDR काढले का, आरोपी निष्पन्न झाले का, त्यांना विचारून सांगूत. आता उंबरठे जिथून थकलाच सगळ्या गोष्टी, सगळ्याला असा संयम असा ह्याच्या बाहेर गेला आता संयम. आता काहीच नाही राहिलं, एवढंच आहे. आपण पाहतोय कुटुंब आहे, न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये अनेक वेळा पोलीस प्रशासन असेल, पोलीस अधीक्षक असतील, यांच्यापर्यंत खेटे मारले, मात्र न्याय मिळत नाही अशा पद्धतीची खंत देखील व्यक्त केली. तर टोकाचा इशारा देखील दिलेला आहे, जर 8 दिवसामध्ये आरोपी नाही अटक झाले तर कुटुंबासह एकत्रित येऊन आत्मदहन करण्याचा इशारा देखील महादेव मुंडे यांच्या कुटुंबाने दिलेला आहे. त्यामुळे एकंदरीत या प्रकरणामध्ये आता पोलीस प्रशासन तपास कसा करणार, आरोपी निष्पन्न होणार का आणि आरोपीला अटक केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.